बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल उद्या येतोय आणि त्यापूर्वीच आपण पाहतो की वेगवेगळे जे काही पक्ष आहेत त्या पक्षांच्या समोरच पोस्टरबाजी जी आहे ती सुरू झालेली आहे। जेडीयूचं जे कार्यालय आहे तिथे नितीश कुमारांचं टायगर अभी जिंदा है या आशयाचं पोस्टर लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्या पोस्टरवरती हिंदीमध्ये जो काही संवाद आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। दलित, महादलित, पिछड़ा, अतिपिछड़ा, सवर्ण, अल्पसंख्याक के संरक्षक टायगर अभी जिंदा है अशा पद्धतीचा आशय या पोस्टरवरती पाहायला मिळतो आहे। त्याचबरोबर जेडीयूचं जे काही प्रादेशिक कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या दोन्ही बाजूला भलं मोठं पोस्टर सुद्धा पाहायला मिळते, ज्यामध्ये महिलांना 10,000 रुपये जे काही देणार आहे। एनडीए सरकारने जी काही घोषणा केलेली होती त्याचं सुद्धा मोठं पोस्टर आपल्याला पाहायला मिळतंय। उद्या विधानसभा निवडणुकांचा निकाल यायला सुरुवात होणार आहे आणि सकाळपासून या निकालाची मतमोजणी जेव्हा सुरू होईल त्यापूर्वीच आपण पाहतोय की एक्झिट पोलचे जे काही आकडे बिहारमध्ये आतापर्यंत समोर आलेले त्यामध्ये एनडीएचं स्पष्ट बहुमतानं सरकार बनताना पाहायला मिळतंय। मात्र उद्याचा निकाल नेमका कसा असणार आहे, कारण जरी एक्झिट पोलचे आकडे आलेले असले तरी मात्र महागठबंधनचं जे काही महागठबंधन जे पक्ष आहेत त्या पक्षातले अनेक नेत्यांनी या एक्झिट पोलवरती नाराजी व्यक्त केली आणि हे एक्झिट पोलचे आहेत ते खोटे आहेत अशा पद्धतीचं प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी सुद्धा सांगितले की 14 तारखेचा निकाल हा महागठबंधनच्या बाजूने असेल, सरकार महागठबंधनचं बनतं आणि 18 तारखेला आमचा शपथविधी सुद्धा होतोय असा तुझा विश्वास त्यांनी जो आहे तो व्यक्त केलेला आहे। मात्र त्यापूर्वी आपण पाहतो आता जेडीयूचं जे काही कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर नितीश कुमार यांचं हे पोस्टर लागल्याचं पाहायला मिळतंय। त्याच्या व्यतिरिक्त या कार्यालयाच्या उजव्या बाजूला आपण हे एक भलं मोठं पोस्टर या ठिकाणी पाहायला मिळतोय, ज्या पोस्टरवरती नितीश कुमार यांचा फोटो आहे, महिलेचा एका फोटो आहे आणि 10,000 रुपये त्यांच्या खात्यात क्रेडिट होताना सुद्धा पाहायला मिळत आहेत। शिवाय महिलाओं को 10-10 हजार अशा पद्धतीची जो काही घोषणा जी एनडीए सरकारने दिलेली होती, जी सरकार आल्यानंतर अंमलात आणली जाईल त्याचे सुद्धा पोस्टर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे उद्याचे नेमके आकडे काय असणार आहेत, एक्झिट पोलमध्ये जरी एनडीए सरकारला बहुमत मिळताना पाहायला मिळत असलं तरी मात्र ग्राउंडवरची नेमकी वस्तुस्थिती काय असणार आहे, निकाल कुणाच्या बाजूने असणार आहे, जे मताधिक्य किंवा बाबा या सगळ्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये भरभरून मतदान केलेलं आहे, इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालेलं आहे, ते मतदान कोणाच्या पारड्यामध्ये पडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, पटना, बिहार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।